शेतीचा सगळा खेळ चालू आहे। शेतीमध्ये उत्पन्नापेक्षा कॉम्पिटिशन जास्त चालू आहे। त्याने ते खत टाकलं तर मी टाकायला पाहिजे, त्याने या प्रकारचं शेड्यूल घेतलं तर मी ते करायला पाहिजे, किंवा कुठलाही विचार न करता शेतीमध्ये जहर ओतणं चालू आहे। म्हणजेच माहिती नसलेलं खत आणि कीटकनाशके जमिनीमध्ये ओतणं चालू आहे। यामागे फायदा कोणाचा हो? इथे असलेल्या बाहेरून आलेल्या कंपन्यांचा। त्यांना टार्गेट असते की कंपन्यांचा प्रोडक्ट जर सेल झाला त्यांचा पगार होईल, कंपन्या मोठ्या होणार, पण ते नेमकं कुठं यूज केलं पाहिजे, त्याचं नेमकं काम काय आहे हे कधीच कुणा लिहिलेलं नाही। त्यामुळे शेतकरी हा रिव्हर्स येत चाललेला आहे। मग याच्या मागे काय करायला पाहिजे, नेमकं काय केल्याने आपली शेती चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल? बघा, आधीच्या काळात जर बघितलं तर आपण आपल्या घरी गुरेढोरं होते आणि गुरेढोरं असताना आपले तर शेणखत निघायचं आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपण ते आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये टाकायचो। त्यानुसार आपल्याला उत्पन्न पण त्या प्रकारचं होतं। तेव्हा जे महागाई होती ती लिमिटेड होती आणि उत्पन्नही लिमिटेड होतं। पण जेव्हापासून बियाण्यांमध्ये सुधारणा झाली, आपण खतं जास्त वापरायला सुरुवात केली, तर त्यापासून आपलं उत्पन्न वाढायला गेलं, पण खर्च हा पण वाढत चालला गेला। पण उत्पन्नाचा जे भाव पाहिजे तो आपल्याला मिळत नाही, त्या तुलनेत आपला खर्च जास्त होतो। त्यामुळे आपल्या शेती हे न परवडणारी होत चाललेली आहे। त्यासाठी काय करायला पाहिजे? शेतकऱ्यांनी पहिले तर शेतीचा अभ्यास करायला पाहिजे। कारण तुम्ही जवळपास एकच पीक तुम्ही वर्षानुवर्ष घेत आलेले आहे, पण तरीही तुम्हाला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागत आहे। त्यासाठी तुम्हाला शेती शिकणे गरजेचे आहे। कारण सल्लागार किंवा कंपनीचे एम्प्लॉई जेव्हा येतात, त्यांना तुमच्या जमिनीमध्ये पाणी कुठं मुरते आणि पाणी कुठं निघते हे माहिती नसते। ते तुम्हा शेतकऱ्यांनाच माहिती असते। त्याकरिता तुमची जमीन कशी आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखीची आहे। जसं आपण पावसाळ्याआधी बांध घालतो, का घालतो? का आपल्या इथे जर बांध घातला नाही तर पाणी येणार हे तुम्हाला माहिती असते, त्यामुळे तुम्ही बांध घालता। मग तुम्ही आता काय करायला पाहिजे? प्रत्येक शेती किंवा प्रोडक्ट घेत असताना, औषधं फवारत असताना किंवा खतं टाकत असताना त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। मग अभ्यास कसा होईल? अभ्यास करण्याकरिता तुम्ही आज जर कपाशी लावली आहे, मिरची लावली आहे, सोयाबीन लावलाय, संत्रा आहे किंवा इतर कोणतेही पीक आहे, ते पूर्ण लिहायला पाहिजे। उदाहरणार्थ तुम्हाला XYZ फवारणी दिली, ते तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे। मी हे फवारणी केली, हे कुठल्या किडीसाठी असायला पाहिजे, कुठल्या पिकासाठी असायला पाहिजे किंवा कुठल्या टप्प्यात असायला पाहिजे। रिझल्ट आला तर लिहायचा ओके, रिझल्ट नाही आला तर रिझल्ट आला नाही, म्हणजे पुढे तुम्हाला ते औषधं वापरायचं काम पडणार नाही। ज्या लोकांनी तुम्हाला रिकमेंडेड केलेली आहे ते औषधी त्याचा रिझल्ट कशामुळे आला नाही त्यांना विचारणं हे गरजेचं आहे। ते दुकानदार असो, सल्लागार असो या कंपनीचे व्यक्तिमत्व असो, तरच आपली शेती हे सुधारलं जाईल। आणि शेती लिहिणं शिका, हिशोब करणं शिका आणि नवनवीन तंत्रज्ञान येण्याआधी पहिलं ते तंत्रज्ञान अर्धा एकरामध्ये 1 गुंठ्यामध्ये वापरा, 10 गुंठ्यामध्ये यूज करा, त्याच्यानंतरच त्याचं अवलोकन आपल्या पूर्ण बागेत करा। नाहीतर यावर्षी एखादा टेक्नॉलॉजी येते, पूर्ण टेक्नॉलॉजीच्या मागे लागते, किंवा एखादं वाहन डेव्हलप होते, एखादा वाहन त्याच्या मागे लागते, मग ते सगळ्यांना पिकत नाही, उत्पन्न ढासाळते, मग आपण त्या वाहनाला दोष देतो। मग त्या वाहनाचा दोष नव्हता, तर त्यांनी मार्केटिंग केलं, त्याची कला होती, ते आपण कलेमध्ये फसलो आणि आपण ते वाहन लावलं आणि आपण त्याच्यामध्ये अडचणीत आलो। म्हणून शेतकरी मित्रांनो, मला एकच सांगायचंय की कुठलीही शेती करत असताना तुम्हाला तुमच्या जमिनीचं, शेतीचं, पिकाचं नॉलेज असणं गरजेचं आहे। ते नॉलेज तुम्हाला लिहिल्याशिवाय जमणार नाही। तुमच्या लहान मुलांसाठी तुमची परिस्थिती नसताना तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये टाकता आणि कॉन्व्हेंटमध्ये टाकल्यानंतर त्याची 15 ते 20 हजार रुपये फीस भरता, फक्त कशासाठी? त्यांनी शिक्षण चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे। मग आपण का शिक्षण घेत नाही शेतीचं? ते आपण घ्यायलाच पाहिजे आणि आपलं शेतीतलं शिक्षण आपण नियमितपणे लिहायलाच पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा कडू आहे, पण हा व्हिडिओ सत्याचा आहे। कारण मी 14-15 वर्षापासून शेतीमध्ये राबून सोबत वेगळ्या एरियात जाऊन तिथली शेती बघतो आणि तिथल्या शेतीचा अनुभव तुम्हाला शेअर केला। शेतकरी कुठं रिवर्स चाललेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तरच शेअर करा आणि शेती हे समजून उमजून करा। धन्यवाद।